हॅलो गाईज, मी सुशील मोरे या लेटेस्ट ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि आपण आजचा ब्लॉग होणार आहे स्पेशल. चाललेलो आहोत दादर चैत्यभूमीला. आज आहे 7 डिसेंबर. तितकीच गर्दी आपल्याला या महामानवाला महावंदन करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात आणि आपणही इथे निघालेलो आहोत. बघूयात कसं वातावरण आहे. खूप दुःखमय वातावरणामध्ये लोक बाबासाहेबांचे विचार आणि आचार आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे आलेले असतात आणि येत असतात. दरवर्षी नेहमीप्रमाणे इथेही तेवढीच गर्दी बघायला मिळते आणि आपण बघू शकतो आहे. आपण पोचतो आहे दादर चैत्यभूमीला आणि पुढे पार्किंग नसावी त्यामुळे गाडी मी इथेच लावतो आहे. साईडला पोलीस अंकल आपले आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की गाडी पुढे जाणार नाही आहे. मी गाडी इथे लावलो आहे आणि पुढे जातो. बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला एंट्री करायची आहे आणि एंट्री केल्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. एवढीच गर्दी, तेवढीच लोक, खूप सारी वर्दळ आपल्याला इथे बघायला मिळते. आपण जसं पाहू शकतो आहे लोक 2 दिवसापासून इथे आलेले आहेतच आणि हे पोलीस कर्मचारी यांची व्हॅन, हे आमचं धोरण असतं की बाबा हे सर्व व्यवस्थित व्हावं. त्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना एकदा आपण आभार मानूयात. आणि खूपच छान असं नियोजन केलेलं आहे. तरी आपण बघू शकतो आहे आपण सरळ 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 जाणार आहात. पुढे पार्किंगची सोय नसल्यामुळे आणि गाडी आपण बाहेरच लावलेली आहे. लोक लाईनमध्ये उभे आहेत. ठीक आहे, आपण पुढे जातो आहे. आपण बघू शकतो आहे की खूप सारे भीम अनुयायी तसेच इतर सर्वजण हे भीमरायाला वंदन करण्यासाठी आम्ही सुद्धा आता दर्शन घेण्यासाठी मी, श्रेयाची मम्मा, विषया सर्वजण चैत्यभूमीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय मित्रांनो, आज आहे 7 डिसेंबर. अजूनही लोकांना दर्शन मिळालेले नाही आहे. अजूनही लाईनमध्ये उभे आहेत. तुम्ही बघू शकता ही लाईन आहे आणि या लाईनमध्ये अजूनही लोक उभे आहेत. खूप लांबून लांबून आलेले लोक उभे आहेत. इथे दर्शन मिळण्यासाठी रात्रीपासून लोक उभे आहेत लाईनमध्ये. अजूनही मिळालेले नाही. आज आहे 7 डिसेंबर. तरी 7 डिसेंबरसाठी सध्या लोक आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप लोक इथे लाईनमध्ये उभे आहेत आणि तितकंच सुंदर, तितकेच लोक, खूप सारे लोक आपल्याला बघायला मिळतात. भीम अनुयायी. आपण आलेलो आहोत दादरला. दादर चैत्यभूमीला. आज आहे 7 डिसेंबर. तेवढीच गर्दी तुम्हाला बघायला मिळू शकते. खूप सारी गर्दी आहे आणि ती आपल्याला इथे अजूनही बघायला मिळते. ही अशी एकच जागा आहे जिथे नवस केले जात नाही किंवा उपवास तपास केलेले जात नाही, अशी ही जागा. ह्याच्यासाठी सर्वांनी विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्यांकडनं अभिवादन. थँक्यू. आणि खरं सांगायचं झालं तर ना, या ठिकाणी खरंच कोणत्याही प्रकारचे उपवास किंवा नवस किंवा कोणताही असं काही मागितलं जात नाही. इथे फक्त भीमरायांचे विचार अनुसरण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी ही जी पब्लिक आहे, ही जी गर्दी आहे, ही तुम्हाला बघायला मिळते. खूप सारे लोक फक्त भीमरायांना वंदन करण्यासाठी या चैत्यभूमीला दादर इथे आलेले असतात आणि आपण बघू शकताय की खूप सारे लोक ही जी ज्योत आहे तिथेही सर्वजण वंदन करत आहेत. इकडे हे आपले पोलीस कर्मचारी लोक, यांचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजेत. त्यांचे ज्या नियोजनामुळे आपण सुखरूपरित्या व्यवस्थित दर्शन घेता येत आहेत. लाईनचं उभे राहून सर्वजण दर्शन घेत आहेत. 3 दिवसापासून लोक आलेले आहेत इथे. 5 तारखेपासून 6 तारीख, 7 तारीख, आजची 7 तारीख. आपण इथे 7 तारखेला आल्यानंतरही तेवढीच लाईन आहे. 6 तारखेला आपल्याला दर्शन मिळालं नाही. आपण 7 तारखेला आपण खूप सारे सहकार्य केलेलं आहे. इथे आलो आणि त्यानंतरही तेवढीच गर्दी आपल्याला बघायला मिळते. खूप सारे लोक गावाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून, भारतातून, जगातून लोक येत असतात. आपण बघू शकतो किती गर्दी आहे ही. खूपच हे आपण इथं प्रवेशद्वार बघू शकतोय.
तुम्हाला दिसते मागे एक स्तंभ आहे, अशोक स्तंभ. आणि ही लोक आणि हे बघा, हे बघू शकता तुम्ही किती लोक लाईनमध्ये आहेत. हे जवळजवळ 3 दिवसापासून लोक असतात लाईनमध्ये, हळूहळू पुढे सरकत असतात. आणि आपण ह्यांनी जे शिस्तीचे पालन करून सर्वजण दर्शन घेताना दिसतात. एकदा त्रिवार अभिवादन त्या महामानवाला. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.